नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची लगबग सुरू आहे. 1 तारखेपासून किल्ले रायगड इथं त्या संदर्भातले सोहळे सरकारच्या वतीनं सुरू सुद्धा झालेले आहेत. अनेक शिवभक्त मावळे किल्ले रायगडावर पोहोचतायत आणि एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. आपला महाराष्ट्र किंवा भारत देश हा उत्सव प्रिय आहे. पण हे उत्सव प्रिय करत असताना आपण उत्सव का साजरा करतो, कशासाठी साजरा करतो, त्यामागचा नेमका इतिहास काय आहे, त्यातल्या वेगवेगळ्या प्रकारचे हे म्हणजे महत्वाच्या घटना काय आहे, या संदर्भात म्हटलं खूप साऱ्या लोकांना माहिती नसतं. अनेकदा असं असतं की एक झुंड तयार होते आणि झुंडीच्या मागे लोक सुरक्षितता म्हणून त्याच्या मागे जात असते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं आपण शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं इतिहासाचे अभ्यासक, विचारवंत, तत्वज्ञ ज्यांना या संदर्भातली माहिती आहे आणि जे या संदर्भात ज्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत अशा लोकांशी आपण बोलतो आहोत. आता आपल्या सोबत डॉक्टर अशोक राणा सर या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. तर डॉक्टर अशोक राणांच्या संदर्भात सांगायचं म्हणजे त्यांची इतिहासावरची विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत आणि त्यांची लाखोंनी विक्री संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे. इतिहासाकडे किंवा शिवचरित्राकडे वेगळ्या दृष्टीनं पाहण्याचा दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या तरुणांना आणि एकूणच जनतेला देण्याचं काम डॉक्टर अशोक राणा यांनी केलेलं आहे. त्यामुळे अशोक राणा सर, आता सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाची लगबग सुरू आहे. तर मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेण्याचं कारण काय होतं आणि त्यापूर्वी कुणाचे राज्याभिषेक झाले होते का, की झाले असतील तर त्याची एवढी चर्चा होताना आपल्याला दिसत नाहीये फार काही. तर सम्राट अशोकाचे किंवा त्या अगोदरच्या असणाऱ्या काही लोकांच्या राज्याभिषेकाच्या चर्चा आपल्याला पुसटच्या, पण त्या असं ज्याचा ऐतिहासिक सोहळा साजरा करावा अशा प्रकारची चर्चा आपल्याला फार कमी दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं नेमकं महत्व काय सर? फार महत्वाचा हा प्रश्न आहे, कारण तुम्ही तौलनिक दृष्ट्या या प्रश्नाचा विचार केलाय. सम्राट अशोक हे भारताचे पहिले सम्राट होते की ज्यांचं राज्य भारतभर, भारताबाहेर आज अनेक देश आहेत ज्याला भारतीय उपखंडातील देश आपण म्हणतो, त्यांच्यापर्यंत त्यांचं साम्राज्य विस्तार होता आणि एक आदर्श राजा म्हणून सम्राट अशोकाकडे पाहिलं जातं. पण त्यांच्या राज्याभिषेकाबद्दल फारशी माहिती आपल्याला मिळत नाही किंवा त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा सुद्धा साजरा होत नाही. त्याला कारण एक आहे की एकतर जी काही माहिती उपलब्ध आहे ती सुद्धा सामान्य माणसापर्यंत पोहोचली नाही. विद्वानांनी आपल्यापुरतं संशोधन किंवा चिंतन लेखन त्यावर केलेलं आहे, पण तो चळवळीचा भाग झाला नाही. पण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा चळवळीचा भाग झाला. सर्वांना त्याच्याबद्दल कुतूहल आहे आणि विशेषतः त्या राज्याभिषेकांनी एक आपली मराठी अस्मिता जागी झाली आहे. पण आता आज जो राज्याभिषेक होतो आहे आणि 6 जूनला सुद्धा राज्याभिषेक सोहळा होणार आहे. अशा प्रकारचे 2 राज्याभिषेक सोहळे होणं हे काही मराठी अस्मितेचं लक्षण नाही, तर मराठी अस्मितेला डागाळण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतो आहे असं मला वाटतं. कारण 6 जून 1674 हा शिवरायांचा राज्याभिषेक सोहळाची तारीख असताना आज राज्याभिषेक करायचं कारण नाही. आता तुमच्या प्रश्नामध्ये एक महत्वाचं आहे की शिवरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा का होतो, इतरांचा का होत नाही. तर मराठी साम्राज्य, मराठ्यांचं साम्राज्य, महाराष्ट्राचं साम्राज्य आणि विशेषतः त्याला हिंदवी स्वराज्य हा एक शब्द वापरण्यात येतो. तर त्या हिंदवी स्वराज्याबद्दल अनेकांचे गैरसमज आहेत, ते पहिल्यांदा आपण दूर करूया आणि पुढे मग या सोहळ्याचं काय महत्व आहे याविषयी चर्चा करू. तर हिंदवी हा शब्द जो वापरण्यात येतो तो हिंदुस्थानच्या माणसांनी स्थापन केलेलं स्वराज्य या अर्थाचा आहे. हिंदूंचं स्वराज्य असा त्याचा अर्थ होत नाही. तर म्हणून भारतात एका माणसाने पहिल्यांदा स्वराज्याची स्थापना केली आणि स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. ही भारतातली घटना ही त्या काळात, ज्या काळात राज्याभिषेक झाला त्या काळाच्या दृष्टीने क्रांतिकारक घटना आहे. कारण मोगल साम्राज्य हे भारताच्या 3/4 भागावर होतं आणि भारताशी व्यवहार करायचा असेल परराष्ट्रातल्या लोकांना तर ते मोगलांशीच करत असत. इतर राज्य ही दुय्यम होती आणि त्या काळात राज्याभिषेक होत असत नसत असं नाही.
विजापूरची आदिलशाही होती, निजामशाही होती, आणखी मोगलाई तर होतीच होती. पण या सगळ्या शाह्यांमध्ये विशेषतः दक्षिणेतले काही राजे होते, हिंदू राजे होते, मुस्लिम राजे होते. हे राजे गुपचूप आपला राज्याभिषेक साजरा करीत असत. त्याची वाच्यता कुठे करीत असत. त्याला खुतबा पडणे म्हणतात. मुस्लिम लोक जेव्हा राज्याभिषेक करतात तेव्हा खुतबा पडणे म्हणतात. ते लपून छपून करत असत, कारण औरंगजेबाची भीती होती. मोगलाई ही इतकी प्रभावी होती की ती केव्हाही अशा प्रकारच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने त्या संस्थानिकांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांना बंदिस्त करत असत, नेस्तनाबूत करीत असत. अशा काळामध्ये शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्याभिषेक करण्याची गुप्तता पाळली होती. पण ही गुप्तता जरी पाळली होती, कोणत्या प्रकारचा राज्याभिषेक आहे त्या प्रकारची वाच्यता त्यांनी जाहीरपणे केली नव्हती, तरी आसपासचे जे आपले व्यापारी वर्ग होता, विशेषतः ईस्ट इंडिया कंपनी च्या आधी जे काही फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज या लोकांच्या वखारी होत्या, त्या वखारींना त्यांनी या प्रकारची निमंत्रणं दिली होती. आणि त्यात ऑक्झेडेन हा इंग्रजांचा वकील राज्याभिषेकाच्या वेळी हजर होता, आणि त्यांनी राज्याभिषेकाच्या 3 दिवस आधी रायगडावर मुक्काम केला होता. आणि त्यामुळे आपल्याला जी तंबूत माहिती मिळते राज्याभिषेकाची ती ऑक्झेडेनच्या डायरीवरून मिळते. आणि त्यामुळे आता आपण ही चर्चा करतो, पण जेव्हा हा राज्याभिषेक झाला तेव्हा मात्र औरंगजेबाला मोठा धक्का बसला. कारण शिवाजी महाराज हा एक विशिष्ट काही भागापुरता राजा होता, आणि राजा हा किताब त्यांना मिळाला होता, म्हणजे औरंगजेबाने दिला होता. पण तो अनेकांना दिला होता, म्हणजे चंद्रराव मोरेंना दिला होता, अनेकांना दिला होता, निंबाळकरांना दिला होता. तेव्हा राजा म्हणून स्वतःला घोषित करणं, राज्याभिषेक करणं, ही घटना नक्कीच धक्कादायक होती. 1674ची घटना अतिशय महत्वाची आहे. पण 1657 मध्ये आपल्याकडे अफजल खानाचा वध झाला. अफजल खानाचा मृत्यू हा धक्कादायक एक प्रकार होता, म्हणजे पूर्ण भारतातल्या इतर राज्यकर्त्यांसाठी सुद्धा, संस्थानिकांसाठी. आणि तेथून मग शिवाजी महाराजांनी एक आपली ओळख, आपली खूण ही भारतातल्या सर्व संस्थानिकांनी करून दिली की आपण स्वतः आपलं राज्य स्थापन करू शकतो. म्हणून शिवाजी महाराजांच्या राज्याकडे पाहताना लोक हिंदवी स्वराज्य शब्द वापरतात, तो या अर्थाने की भारताच्या माणसांनी पहिल्यांदा स्थापन केलेलं राज्य, म्हणून या राज्याला हिंदवी म्हणतात. हिंदू या एका विशिष्ट धर्माचं ते राज्य नव्हतं. तसं म्हणायचं असेल तर हिंदुवाई हा शब्द प्रचारात आला असता. जसं पेशव्यांचं पेशवाई आपण म्हणतो, तसं हिंदूंचं हिंदुवाई म्हटलं गेलं असतं, पण तसं म्हटलं जात नाही. जसं लखनौचा लखनवी, तसा हा शब्द आहे. म्हणून हे सगळ्या धर्माच्या लोकांचं राज्य होतं. खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असं हे राज्य होतं. म्हणून या राज्याचं राज्याभिषेक साजरा करणं ही महत्वाची घटना आपल्यासाठी आहे. आता त्या राज्याला हिंदुत्वाचं एक वेगळं वळण देण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करतायत, आणि हिंदुत्वाचा अर्थ सुद्धा आपापल्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न करतायत. त्यातून शिवाजी महाराजांचं एकंदर व्यक्तिमत्व जे होतं, व्यापक व्यक्तिमत्व होतं, त्याची उंची होती, ती कमी करून त्यांना खुजं करण्याचा प्रयत्न सध्याचे राज्यकर्ते करतायत. आणि म्हणून शिवराज्याभिषेकाचा सोहळा हा आनंद सोहळा आहे, त्याचा इव्हेंट होता कामा नये. पण तो आता इव्हेंट होतो आहे, आणि त्याला राजकीय संदर्भ लाभतायत, आणि त्यातही आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न काही लोक करतायत. तो निश्चितच निषेधार्ह आहे. इतक्या मोठ्या माणसाला, जो पूर्ण भारताला प्रेरणा देणार आहे, भारतातल्या लहान लहान संस्थानिकांना प्रेरणा देणार आहे, हिंदूच नव्हे तर मुस्लिम राज्यकर्त्यांना सुद्धा प्रेरणा देणार आहे, त्याचं व्यक्तिमत्व खुजं करण्याचा प्रयत्न आज राज्यकर्ते करतायत. म्हणून ह्या राज्याभिषेकाचं महत्व आपण ओळखलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला राणा सर. प्रश्न असा होतोय की ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तर त्यांना ती आवश्यकता का म्हणजे वाटली राज्याभिषेक करून घेण्याचं, हे एक महत्वाचं. काही गोष्टी अशी एक म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मला असं कळतंय की त्या काळामध्ये राजाला सगळ्या लोकांना जरी शिक्षा करण्याचा, त्यांच्यावरती हुकूम गाजवण्याचा जरी अधिकार असला, तरी म्हणजे तत्कालीन असणाऱ्या ब्राह्मण वर्गाला किंवा ब्राह्मण जातीवरती अधिकार गाजवण्याचा, त्यांना शिक्षा करण्याचा अधिकार राजाला सुद्धा त्या काळात नव्हता. तो ब्राह्मण वर्गातला असणाऱ्या, ब्राह्मणांमधला असणारा एखादा मनुष्य किंवा त्याचा धर्माचार्य त्याचा न्याय निवाडा करून त्याला म्हणजे शिक्षा देत असे. पण छत्रपती झाल्यानंतर, राज्याभिषेक झाल्यानंतर ब्राह्मण वर्गाला सुद्धा शिक्षा देण्याचा अधिकार राजांना किंवा छत्रपतींना प्राप्त झाला होता का? नेमकं काय याच्यामधलं, म्हणजे माझं असे वाचण्यात आलेलं आहे, तर तुम्ही त्याबद्दल नेमका प्रकाश टाकाल, कारण की तुम्ही त्याचे अभ्यासक आहात.
नाही, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आताच्या संदर्भात. कारण आता नुकताच नरेंद्र मोदींचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी जो सेंगोल हा राजदंड हाती घेतला, त्यातून त्यांना हे कळलं नाही की ज्या चोल साम्राज्याचं प्रतीक म्हणून सेंगोल त्यांनी हाती घेतला आणि अशोक स्तंभाला किंवा राजदंडाला जो पर्याय त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, त्यातून ते फसले आहेत. कारण कारण त्यामध्ये जो राजदंड आहे, असा प्रकारचा राजदंड देण्याचा प्रघात अनेक राजवटीमध्ये होता. आणि सेंगोलच्या संदर्भात सांगायचं म्हणजे त्या काळात राजाला सर्व अधिकार होते. म्हणजे तीनही वर्णांना तो दंड देऊ शकत असे. पण कारण तेव्हा एक अशी घोषणा केली जात असे, अदंड्योस्मी अदंड्योस्मी अदंड्योस्मी, मला कोणी दंड करू शकत नाही, मला कोणी दंड करू शकत नाही, मला कोणी दंड करू शकत नाही. हे त्रिवार प्रतिज्ञा जेव्हा हातात राजदंड घेऊन राजा करत असे, तेव्हा त्याच्या डोक्यावर असा एक मोराचा पीस फिरून तो प्रधान जो असे त्याचा किंवा प्रधान पुरोहित असे, तो म्हणत असे, धर्मदंड्योसी, धर्म तुला दंड करू शकतो. म्हणजे राजा सर्वांना दंड करू शकतो हे खरं असलं तरी धर्म त्याला दंड करू शकते. धर्म कोणाच्या हाती होता? धर्म हा ब्राह्मणांच्या हाती होता. त्या ब्राह्मण हा राजाला दंड करू शकत असे, पण ब्राह्मणाला राजा दंड करू शकत नसे. ही सेंगोलची एक पार्श्वभूमी आहे, जे आता नरेंद्र मोदींनी चुकीची प्रथा आपल्या भारतात आणली. सेंट्रल विस्टाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने त्यांनी स्वतःला राज्याभिषेकच करून घेतला आणि अशी विकृत परंपरा आपल्या पुढे आणली की ज्यामध्ये ब्राह्मण हा राजाला दंड करू शकतो. पण आता राजाच अस्तित्वात नाही ना. आता आपण लोकशाहीमध्ये आहोत. पण जेव्हा राजा अस्तित्वात होता तेव्हा स्वतः शिवाजी महाराजांना सुद्धा एखाद्या ब्राह्मणांना शिक्षा द्यायची असेल तर पंडितराव त्यांनी जो नेमला होता, रघुनाथ पंडितराव, त्याला तो अधिकार त्यांनी दिला होता. तर स्वतः शिवाजी महाराज काही कोणत्याही ब्राह्मणांना शिक्षा देऊ शकत नसत. कारण ही परंपरा, मनुस्मृतीची परंपरा जी आता सेंगोलच्या निमित्ताने पुनरुज्जीवित होते, ती 350 वर्षापूर्वी होती. पण तिला शह देण्याचं काम पहिल्यांदा शिवाजी महाराजांनी घेतलं आणि त्यांनी स्वतः आपण ब्राह्मणांना सुद्धा शिक्षा देऊ शकतो हे सिद्ध केलं. आणि एवढं सिद्ध केलं एवढंच नाही, तर स्वतः राज्याभिषेकाच्या आधी त्यांनी एका ब्राह्मणाला शिक्षा दिली होती. कारण त्यांनी जो राज्याभिषेक साठी त्यांनी एक प्रकारचं आदेश दिला होता की याच्याकरता जो निधी गोळा करायचा भरला नाही, अशा एका ब्राह्मणांना त्यांनी शिक्षा केली होती. त्याला त्रिंबक तिरुमल असं काही त्याचं नाव आहे. म्हणजे त्यांनी राज्याभिषेकाच्या आधी सुद्धा 3 महिने आपल्या जेलमध्ये ठेवलं होतं. तेव्हा मग मोरोपंत जो होता पिंगळे, त्यांनी मखलाशी केली आणि त्यांनी सांगितलं की बा मी भरतो, मी निमित्त जो निधी आहे तो गोळा करण्याचं काम मी करतो. तर राज्याभिषेकाच्या आधी त्यांनी ब्राह्मणांना शिक्षा देण्याचा प्रयत्न केला होता असं नाही, पण शिवराज्याभिषेकानंतर त्यांना तो अधिकृत अशा प्रकारे अधिकार मिळाला आणि त्या अधिकारामुळे ब्राह्मणांना त्यांनी शिक्षा दिलेल्या आहेत. जसं रांजाच्या पाटलाला शिक्षा केल्या आहेत, तशा अनेक ब्राह्मणांनी शिक्षा केल्या आहेत. त्यांची सुद्धा हातपाय तोडल्याचे पुरावे आहेत किंवा त्यांची वतनं खारिज करण्याचा प्रयत्न म्हणजे खारिजच केली होती, वतनं खारिजच केली होती. अशा तऱ्हेचा अधिकार हा राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांना प्राप्त झाला. वासिवेंद्रांनी त्यावर फार विस्तृतपणे चर्चा केली आहे. आणि दुसरा राज्याभिषेक त्यांनी जेव्हा केला तेव्हा आपल्या प्रजेमध्ये जे दलित शोषित आहेत, अनुसूचित जाती जमाती म्हणून आपण ज्यांना ओळखतो, अशा लोकांच्या त्या मुद्द्याकडे येऊया आपण. त्याच्या पूर्वी एक प्रश्न माझ्या डोक्यात आहे, दुसऱ्या राज्याभिषेकाकडे जाण्यापूर्वी याच्यात एक प्रश्न आहे की ज्यावेळी हा राज्याभिषेक झाला त्याची वैशिष्ट्य काय काय होती, म्हणजे कशा पद्धतीनं हा राज्याभिषेक करण्यात आला होता. त्याला विरोध तर केला गेला, मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला गेला. आणि ज्या पद्धतीनं तो राज्याभिषेक झाला की तिथे हत्ती नेले गेले होते, घोडे नेले गेले होते रायगडावरती. तर एवढ्या मोठ्या, आता सध्या माणसाला चालणं सुद्धा म्हणजे आता ती खूप वाट म्हणजे ती खूप खराब झालेली आहे. पण या अगदी 15-20 वर्षापूर्वी जरी आपण गेलो तरी ती खूप अवजडच वाट होती, म्हणजे जाण्याचा जो मार्ग होता तो. तर एवढे हत्ती घोडे वगैरे कसे काय नेण्यात आले आणि त्या संदर्भात म्हणजे इतिहासकारांनी सुद्धा, म्हणजे तुम्ही त्यांचं नाव घेतलं, त्यांनी अनेकांनी त्या संदर्भात आश्चर्य व्यक्त केलंय की एवढं सगळं काय तिथे देण्यात आलं. हा, ते ऑक्झिडननी आश्चर्य व्यक्त केलंय की बा इतके मोठे हत्याने आणले कसे. आणि त्या काळात एक गोष्ट घडली फार महत्वाची आहे की जो गागाभट्ट त्यांनी आणला काशीवरून, त्याच्या आधी महाराष्ट्रातले पैठणचे जे काही ब्राह्मण होते, पुरोहित होते, ते शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करून घ्यायला तयार नव्हते. कारण शिवाजी महाराजांना शूद्र मानत होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की नंद राजाचा अंत झाला, नंदांतम क्षत्रिय कुलम, म्हणजे क्षत्रिय कुल हे नंदाच्या अंतानंतर संपलं. म्हणजे गेल्या
2000 वर्षात एकही क्षत्रिय भारतात शिल्लक नाही, किंवा शिवाजी महाराज सुद्धा क्षत्रिय नाही, तेव्हा त्यांना शूद्र असल्यामुळे आम्ही राज्याभिषेक करीत नाही. कारण पैठणला दक्षिणेतली काशी म्हणतात, तिथले ब्राह्मण तयार नव्हते. तेव्हा मोरोपंत पिंगळेंना शिवाजी महाराजांनी पाठवलं गागा भट्टाकडे काशीला आणि त्यांना सांगितलं की बा आमच्या राजाला राज्याभिषेक करायचा. तर गागा भट्ट म्हणाला की आता क्षत्रिय शिल्लक नाही, मी राज्याभिषेक कसा करू? त्यापेक्षा तू ब्राह्मण आहे, तूच राजा हो, तूच राजा हो, कारण क्षत्रिय शिल्लक नाही, त्या ब्राह्मणाला राजा करता येतं. मोरोपंत पिंगळेला त्यांना सांगितलं की तूच राजा हो. आणि तो जेव्हा परत आला आणि शिवाजी महाराजांना सांगायला लागला की गागा भट्ट म्हणाला की मोरोपंत पिंगळेंनाच राजा कर. ज्या शिवाजी महाराजांनी अतिशय प्रतिकूल अवस्थेत स्वराज्याची स्थापना केली, जे स्वराज्य सर्वांचं होतं, त्याचा राजा मोरोपंत पिंगळेला करायचा, अशा प्रकारचा विचित्र सल्ला हा गागा भट्टांनी आधी दिला होता. मग शेवटी त्याने बाळाजी चिटणीस हा कायस्थ होता आणि तो स्वीय सचिव होता, पर्सनल सेक्रेटरी होता शिवाजी महाराजांचा, त्याला पाठवलं. त्याला पाठवल्यावर मग तो म्हणाला की बघ तू क्षत्रिय आहेस, कारण कायस्थ एक क्षत्रिय आहे असं त्याचं म्हणणं होतं गागा भट्टाचं, आणि तू सुद्धा राजा हो. आता तो मोठा पेच पडला. आणि कारण आपल्या महाराष्ट्रातले जे ब्राह्मण होते कायस्थांना शूद्र मानत होते, क्षत्रिय मानत नव्हते, पण गागा भट्टांनी ते मान्य केलं. मग शेवटी मधला मार्ग असा शिवाजी महाराजांनी काढला की तुला त्याबद्दल काय पाहिजे, म्हणजे लाच देण्याचा जो पहिला प्रयत्न त्या काळात झाला, शिवाजी महाराजांनी 1,00,000 होण ही दक्षिणा दिली गागा भट्टाला. दक्षिणा देऊन मग त्यांनी क्षत्रियत्व घोषित केलं शिवाजी महाराजांचं. आणि त्या एकंदर तेव्हा ज्या तुला झाल्या, वासीबेंद्रेंनी म्हटलं होतं की ज्या प्रकारच्या तुला झाल्या, प्रायश्चित्त विधी झाले, सोन्याची तुला, तांब्याची तुला, चांदीची तुला, दागिन्यांची तुला, सोबत धान्याची तुला, ह्या तुला करण्याची गरज नव्हती, कारण शिवाजी महाराजांनी असं काही पाप केलं नव्हतं. पण त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी महाराजांच्या काळात काही गायी मारल्या गेल्या होत्या आणि गायी मारल्याचं पातक त्यांच्याकडून घडल्यामुळे प्रायश्चित्त विधी आवश्यक होते. सोबत आणखी एक विधी झाला, ज्या विधीची चर्चा फारशी होत नाही, त्याला व्रात्यस्तोम विधी म्हणतात. आणि हा विधी तांड्य ब्राह्मण नावाचा एक ब्राह्मण ग्रंथ आहे, त्यात सांगितलंय की ज्या लोकांना, जे शूद्र आहेत पण ज्यांना क्षत्रियत्व हवं असेल, हा विधी करायचा. आणि या विधीमध्ये, व्रात्यस्तोम विधीमध्ये आणखी एक विधी होता, हिरण्यगर्भ महादान विधी. म्हणजे सोन्याचा एक हंडा बनवायचा आपल्या आकाराचा, त्याला एक लहानसा दरवाजा करायचा आणि त्यात राजांनी बसायचं आणि बाहेरून किंचित चटका द्यायचा, अग्नी द्यायचा ब्राह्मणांनी, पुरोहितांनी, आणि मग त्या राजाला बाहेर काढायचं. म्हणजे हिरण्यगर्भ म्हणजे हा सोन्याचा गर्भ, यातून तो राजा बाहेर आला की तो क्षत्रिय होत असे आणि तो सोन्याचा हंडा ब्राह्मणांना मिळत असे. म्हणजे सोन्याचा हंडा ब्राह्मणांना मिळणे म्हणजे त्याला प्रचंड प्रमाणात दान दक्षिणा देणे, लाच देणे. अशा तऱ्हेने परकीय जे राज्यकर्ते होते, इतर देशातून आलेले शक असतील, कुशाण असतील, या लोकांना त्यांनी अशा प्रकारचे क्षत्रियत्व प्रदान करून राज्य त्यांना दिलं, क्षत्रियत्व दिलं. पण शिवाजी महाराजांना त्यासाठी जो विधी करावा लागला, त्याला व्रात्यस्तोम हा विधी म्हणतात. व्रात्य म्हणजे व्रात्य शब्द आता आपल्याला जो माहित आहे शब्दकोशातला, तो खोडकर वगैरे असा आहे, आणि मनुस्मृतीने त्यांना शूद्र म्हटलेलं आहे. पण व्रात्याचा अर्थ होतो कष्ट करणारे. वृ म्हणजे कष्ट करणे, व्रात म्हणजे कष्ट करणाऱ्या लोकांचा समूह, आणि त्या समूहामध्ये जन्मलेले ते व्रात्य. अशा कष्टकरी वर्गातून, शेतकरी वर्गातून जे लोक आले आहेत, त्या लोकांना क्षत्रियत्व प्रदान करण्याकरता व्रात्यस्तोम विधी होत होता. तो शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 3 दिवस आधी झाला. त्याचा उल्लेख ऑक्झाइडेंनी केलेला आहे. आणि राज्याभिषेक विधी जो लिहिलाय, शिवराज्याभिषेक कल्पतरू हा ग्रंथ गागा भट्टांनी तयार केला, त्या ग्रंथामध्ये सुद्धा या व्रात्यस्तोम ह्या विधीचा उल्लेख आहे. याचा अर्थ गागा भट्ट हा शिवाजी महाराजांना शूद्र समजत होता. कारण शूद्राचार शिरोमणी हा 16व्या-17व्या शतकातला जो ग्रंथ आहे कमलाकर भट्टाचा, त्यात सुद्धा त्यांनी म्हटलं होतं, नंदांतम क्षत्रिय कुलम, आता कोणी क्षत्रिय राहिलं नाही. पण क्षत्रियत्व प्रदान करायचं असेल तर त्याला भरपूर दक्षिणा ब्राह्मणांना द्यावी लागत असते, प्रायश्चित्त विधी करावा लागत असे. ह्या दान दक्षिणेच्या निमित्ताने ब्राह्मण हे त्या काळात खूप समृद्ध झाले. पण शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा खजिना मात्र रिता झाला. ही अतिशय वाईट घटना आहे. तिचा उल्लेख वासीबेंद्रेंनी केलाय की अशा तऱ्हेने प्रायश्चित्त विधी करणं, शिवाजी महाराजांना शूद्र म्हणून लेखणं आणि मग राज्याभिषेक करणं, म्हणजे एक प्रकारे त्यांच्यावर त्यांनी दंडच ठोठावला. आणि शिवाजी महाराजांनी तो स्वीकारला. लाच तर दिली, पण तो शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा खजिनाही रिता झाला. या सगळ्याची नोंद ऑक्झाइडेंनी आपल्या डायऱ्यांमध्ये केली आहे. हा अपमानास्पद प्रकार होता. तो जिजाबाईंना पाहावा लागला. त्यांना किती वाईट वाटलं असेल की ज्या आपल्या बाळांनी इतकं मोठं स्वराज्य स्थापन केलं स्वतःच्या बळावर, आणि विशेषतः मोगलाई इतकी प्रभावी असताना शिवराज्याभिषेक केला, अशा प्रसंगी
स्वराज्याचा खजिना रिता करण्याचं पाप हे ब्राह्मणांनी केलं, म्हणून तो अपमानास्पदच विधी होता, तो काही चांगला विधी नव्हता. मग त्यावर उतारा म्हणून नंतर निश्चळपुरी गोसावींनी जो त्याच्यामध्ये राज्याभिषेक 24 तुम्हाला हा अजून एक प्रश्न, उपप्रश्न एक येतो आहे की तुम्ही खजिना रिता केल्याचं म्हणजे उल्लेख केलाय. तर माझ्या वाचनामध्ये असं आलं की जे ब्राह्मण म्हणजे पैठणचे आणि इतर सर्व बाजूचे ब्राह्मण, की ज्यावेळेस समजा त्यांनी सुरुवातीला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता, पण जेव्हा राज्याभिषेक होत होता तेव्हा दक्षिणा घेण्यासाठी हे सगळेच्या सगळे झाडून रायगडावर पोहोचले होते. हे खरं आहे का? हो हो हो, रायगडाच्या पायथ्याशी ते जमले होते, कारण त्यांना काही एंट्री नव्हती. गागा भट्टांनी राज्याभिषेक करण्याआधी एक अट टाकली होती की महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना तिथे प्रवेश नको. त्यांनी आपल्या सोबत काही ब्राह्मण काशीहून आणले होते, स्वतः तो पौरोहित्य करीत होता. हे खाली जे ब्राह्मण थांबले होते पाचाडला, तर त्या लोकांनी म्हटलं की या गागा भट्टाच्या राज्याभिषेकाच्या विधीमध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे मग प्रायश्चित्त विधी करावा लागेल. मग नंतर प्रायश्चित्त विधी सुद्धा झाला आणि त्या उरलेल्या ब्राह्मणांना सुद्धा त्यांना दक्षिणा द्यावी लागली. हे 16 लक्ष होण अशा प्रकारचा खर्च निव्वळ ह्या दक्षिणेवर झाला. 1 लक्ष होण हा खर्च निव्वळ गागा भट्टाला दक्षिणा दिली गेली. इतकं सगळं झाल्यानंतर निश्चळपुरी गोसावी हा आला आणि तो म्हणाला की हा राज्याभिषेकच चुकीचा आहे. तेव्हा काही अपशकुन झाले आणि ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या नाकावर एक वरचं जे राज्याभिषेकासाठी जी मेघडंबरी तयार करण्यात आली होती, त्यातलं लाकूड पडलं, खाली पडलं. शिवाजी महाराजांच्या पत्नीचा मृत्यू झाला. अनेक त्यांनी घटनांची मालिका सांगितली आणि त्यामुळे दुसरा राज्याभिषेक करणं आवश्यक आहे. म्हणजे राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांचं शोषण, आर्थिक शोषण, सामाजिक शोषण, मानसिक शोषण करण्याचा प्रयत्न तत्कालीन महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी केला. काशीच्या ब्राह्मणांनी केलाच केला गागा भट्टांनी, महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी सुद्धा केला होता. हे एक वास्तव आहे. हे असे भीषण वास्तव आहे. बरोबर आहे. आता दुसऱ्या राज्याभिषेकाकडे आपण येऊया. तुम्ही निश्चलपुरीचा उल्लेख केलेला आहे. तो नेमका काय प्रकार होता, तो विधी काय होता किंवा तो का केला गेला? एकतर अपशकुन झाल्याचं तुम्ही ते सांगितलं, की दुसरी गोष्ट त्याचं कारण काय होतं की निश्चलपुरी आले आणि त्यांनी ते तंत्र विद्येतले प्रमुख असे म्हणजे पुजारी होते. तर त्यांनी दुसरा विधी केला, त्याच्यातले काय महत्वाचे टप्पे होते? हा, त्यात एक गोविंद भट्ट म्हणून नावाचा एक ब्राह्मण सुद्धा त्याच्यासोबत होता. तो कराडे ब्राह्मण होता. म्हणजे आपल्याकडे चित्पावन आणि कराडे यांचा संघर्ष फार मोठा आहे. निश्चळपुरी गोसावी हा काही ब्राह्मण नव्हता, तो तर गोसावीच होता, पण शाक्त संप्रदायाचा एक तंत्र. जंगम म्हणून त्याचा उल्लेख येतो काही ठिकाणी. काय येतो? जंगम जंगम म्हटलं जातं काही ठिकाणी. हा, जंगम. हा, गोसाव्यांमध्ये जंगम नावाचा एक प्रकार आहे. जे गोसावी फिरत राहतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, त्याला जंगम म्हणतात. ते तंत्र संप्रदायातला निष्णात असा तो एक तंत्र पुरोहित होता आणि तंत्र संप्रदायामध्ये शूद्रांना म्हणजे अतिशूद्रांना अतिशय महत्वाचं स्थान आहे. म्हणजे ते मानतच नाही जातीभेद, मुळात अस्पृश्यताही मानित नाहीत. आणि त्यात एक अट अशी असते की तेव्हा एक शैवविवाह नावाचा विधी करावा लागतो. तो विधी त्या काळात त्यांनी करून घेतला आणि एका अतिशूद्र स्त्रीशी तो केला होता, असं एक सूचित केलेलं एक वाक्य आहे एका फ्रेंच पत्रामध्ये. आणि त्याच्या आधारे आपल्या कॉम्रेड शरद पाटलांनी शिवराज्याभिषेकावर एक स्वतंत्र पुस्तक लिहिलं, शिवरायांचे शत्रू महमदी की ब्राह्मणी. त्याच्यामध्ये शिवराज्याभिषेकावर त्यांनी विस्तृत असं विवेचन केलं की तंत्र संप्रदायामध्ये जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये ज्या माणसाला हा शाक्त विधीनी राज्याभिषेक करायचा असेल त्याला अतिशूद्र मानल्या गेलेल्या म्हणजे चांडाळ स्त्रीला अतिशय महत्वाचं स्थान त्या तंत्रविधी आहे. तो शैवविवाह करावा लागतो. तो विधी झाला होता असा उल्लेख हा केळुस्कर गुरुजींचं जे पुस्तक आहे, शिवचरित्र अतिशय महत्वाचं मानलं जातं. क्षत्रिय वंश शिवाजी महाराज शिवाजी चरित्र. तर त्या चरित्रामध्ये त्यांनी एक टीप दिली की बा फ्रेंच कागदपत्रामध्ये असा उल्लेख आहे की तेव्हा एका अतिशूद्र स्त्रीशी त्यांनी विवाह केला होता. तर त्याबद्दल पुरावे फारसे नाही आहेत म्हणजे तो विधीच गुप्त पद्धतीने झाल्यामुळे त्याचे पुरावे आढळत नाही. आणि विशेषतः रायगडावर 3दा म्हणजे इंग्रजांनी हल्ले केले, तोफाचा मारा केला, त्यावेळी बरीच कागदपत्र गहाळ झाली, नष्ट झाली, जाळली गेली, त्यामुळे पुरावेच नष्ट झाले. हा एक भाग. दुसरा, शिवचरित्र लिहिणारे जे काही अभ्यासक होते, दत्तवामन पोद्दार यांनी तो लिहिण्याचा प्रयत्न केला होता. तर त्यांनी त्यातला एक पुरावा हा नष्टच करून टाकला.
असा आरोप आचार्य अत्रेंनी त्यांच्या आत्मचरित्रात केलेला आहे. आणि राजवाड्यांनी सुद्धा अनेक पुरावे नष्ट केले असावेत असं काही लोकांचं मत आहे. ज्या ग्रँड डफनी शिवचरित्र लिहिलं की मराठ्यांचा इतिहास लिहिला, त्यांनी सुद्धा काही पुरावे नष्ट केले असाही आरोप काही अभ्यासकांनी केलाय. कारण शिवाजी महाराजांचाच नव्हे तर मराठ्यांचा पहिला इतिहास हा हिस्ट्री ऑफ मराठा या नावाने 1826 मध्ये ग्रँड डफने लिहिला आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरेच पुरावे गहाळ झाले असल्याची शक्यता आहे. पण जर पुरावे सापडले पुढे मागे तर ती शूद्र स्त्री कोण होती, कुठल्या जातीतली होती आणि कुठल्या गावाची होती ही माहिती जर मिळाली तर आपल्याला त्या 24 सप्टेंबर 1674 झालेल्या राज्याभिषेकाबद्दल नेमकी माहिती आपल्याला मिळू शकते. तर अजून ती माहिती नसल्यामुळे आपण ठामपणे म्हणू शकत नाही की तो विधी कसा झाला किंवा तेव्हा शूद्र स्त्रीशी त्यांनी अतिशूद्र स्त्रीशी विवाह केला होता किंवा नाही. पण एक नाव त्यांनी आपल्या कॉम्रेड शरद पाटलांनी त्यांच्या एका नाटकात स्त्री शूद्रांचा राजा या त्यांच्या नाटकामध्ये एक नाव दिलेलं आहे. मी त्यांना प्रश्न विचारला होता, हे नाव कुठून आणलं? तर ते म्हणाले की नाटकात नाव द्यावं लागतं म्हणून ते नाव दिलेलं आहे, पण तिचा काही उल्लेख कुठे आढळत नाही, म्हणून ऐतिहासिक दृष्ट्या आपण त्याबद्दल काही नेमकं भाष्य करू शकत. तुम्ही दुसऱ्या म्हणजे राज्याभिषेकाबद्दल सांगितलं, पहिल्या राज्याभिषेकाबद्दल सांगितलं. आता तुम्ही त्याच्या अगोदर प्रस्तावना करताना म्हणजे मांडताना तुम्ही असं म्हणालात की छत्रपती शिवाजी महाराजांची जी आभाळा एवढी उंची आहे तर त्यांना संकुचित केलं जात आहे. तर हा नेमका प्रकार काय आहे? आता 11 कोटी पेक्षाही जास्त पैसे या सोहळ्याला महाराष्ट्र सरकार आता खर्च करत आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भातली चर्चा आहे. तर संकुचित केलं जाते म्हणजे नेमकं काय केलं जाते? नाही, आता सध्या आपण ज्या काळात जगतो तो काळ अतिशय भीषण काळ आहे. आपण मध्ययुगीन कालखंडाकडे आपण देशाला नेताना पाहतो आहोत आणि आपण काही करू शकत नाही. ही हतबलता विद्वान, चर्चा करणारे लोक किंवा लेखक सगळ्यांच्या पुढे आहे, चिंतकांपुढे आहे. आणि 11 कोटी हा खर्च काही लहान सहान नाहीये. एका सोहळ्यासाठी एवढा खर्च करायची गरज नाहीये. शासकीय पातळीवर हा खर्च होत आहे, म्हणजे लोकांच्या पैशातून होत आहे. लोक जे टॅक्स भरतात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारचे कर भरतात. नोकरी करणारा वर्ग असो, शेतसारा भरणारा शेतकरी असो, किंवा व्यापारी सुद्धा टॅक्स प्रत्यक्ष भरतात जीएसटीच्या निमित्ताने किंवा वॅटच्या निमित्ताने. आपण पेट्रोल डिझेलवरचा टॅक्स भरत राहतो आणि आपण ज्या ज्या वस्तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत वापरतो त्यातून सुद्धा टॅक्स भरला दिला जातो, अप्रत्यक्ष कर ज्याला आपण म्हणतो. अशा तऱ्हेचा लोकांच्या पैशातून जो कर गोळा होतो त्या करातून 11 कोटी खर्च करणे ही एक निवड चैन आहे. आणि 6 जूनला राज्याभिषेक सोहळा असताना 1 जूनला तो करायचं कारण काय? तर यामागे आपली एक ब्राह्मणी मानसिकता आहे की आपल्याला पंचांगाशी सगळ्या महापुरुषांना जोडायचं आहे आणि विशेषतः ब्राह्मणी व्यवस्थेशी जोडायचं आहे, ब्राह्मण धर्माशी जोडायचं आहे. अलीकडे ही मंडळी हिंदू शब्द वापरत नाही, कारण हिंदुत्व किंवा हिंदू शब्द हा धर्माशी निगडीत नसून संस्कृतीशी निगडीत आहे असं सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामध्ये सांगितलं गेल्यामुळे आता नरेंद्र मोदी सुद्धा एका भाषणात म्हणतात की मी हिंदू नाही किंवा मी हिंदुत्व शब्द वापरत नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाने तो वापरला गेला नाही. मग कोणता शब्द वापरायचा? त्यांनी सनातन हा शब्द नवीन हा प्रचलित आणला. हा कुठेही नाही. खरं म्हटलं म्हणजे ब्राह्मण धर्म हा शब्द आहे, सनातन धर्म हा शब्द कुठे प्रचलित नाही. तरी अशा तऱ्हेने एक विशिष्ट प्रकारचं प्रक्षेपण करायचं आणि मनुस्मृतीच्या नियमाशी किंवा जे काही ब्राह्मण ग्रंथ आहे त्याच्याशी आपल्या भारताला जोडायचं, असं एक विचित्र कारस्थान सध्या जे लोक करतायत त्या कारस्थानाचे बळी सध्याचे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठरले आहेत. त्यांचं ज्ञान फारच अपुरं आहे धर्माबद्दल फारशी माहिती कोणाला नसते. पण त्यांचे जे मार्गदर्शक आहेत देवेंद्र फडणवीस, त्यांचे ज्ञान कितपत आहे हाही एक प्रश्नच आहे. कारण त्यांना जर प्रश्न विचारला तुम्ही हा सनातन शब्द का वापरता, हिंदू शब्द का वापरत नाही, ते उत्तर देऊ शकत नाही. एक जो महाराज आहे सध्या आता बागेवर महाराज गाजतोय, तो म्हणतो की सनातन शब्द वापरा. त्याला जेव्हा पत्रकारांनी प्रश्न केला मग हिंदूचं काय करायचं, म्हणजे सनातन म्हणजे हिंदू, सनातन म्हणजे हिंदू असेल तर हिंदू शब्द का वापरत नाही, तुम्हाला अडचण काय? हिंदू म्हणजे सर्वसामान्य प्रजा, ज्यात सगळ्या 18 पगड जातीचे लोक येतात, त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे सगळं करतायत. म्हणजे तुम्हाला ब्राह्मणांचं वर्चस्व वाढवायचं आहे. सेंगोलच्या निमित्ताने जे भटजी गोळा केले, ज्यांना आणण्याकरता चॅप्टर विमान पाठवलं भारत सरकारने, करोडो रुपये खर्च केले. आपल्या पुलवामाच्या हल्ल्यामध्ये 40 जवान शहीद झाले, तेव्हा त्यांना नेण्याकरता तुमच्याकडे चॅप्टर विमान नव्हतं. एका भटजीसाठी चॅप्टर विमान वापरतात. तुम्ही किती चॅप्टर लोक आहात? म्हणजे फारच बेशरमपणा हा आपल्या राज्यकर्त्यांचा आहे. तर केंद्रातले राज्यकर्ते असो की राज्यातले असो, हे अशा तऱ्हेने
जी जी काही दडपशाही करतायत, त्या बेधुंदशाही करतायत, त्याचं फळ त्यांना केव्हा तरी भोगायला मिळेल. पण आता आपण भोगतो आहोत ना, आपल्या टॅक्स मधून हा 11 कोटी रुपये खर्च तुम्ही केला, काही कारण नसताना 1 जूनला करायचं काय कारण आहे? 6 जूनला जर राज्याभिषेक सोहळा होणारच आहेत, तर 1 जूनला करायचं काय कारण? ही उधळपट्टी आहे आपल्या पैशातली, ती नक्कीच निषेधार्ह आहे आणि त्याचं फळ या राज्यकर्त्यांना भोगावंच लागेल. हा तळतळाट आहे सर्वसामान्य जनतेचा, तो त्यांना भोगावा लागेल. पण हे सर्वसामान्य जनतेला कळलं तर, त्यांच्यापर्यंत माहिती गेली तर, सर्वसामान्य जनतेला हे माहितच नाही काय चालू आहे, काय करतायत राज्यकर्ते, ही उधळपट्टी का करतायत, आपला पैसा का वापरतायत, त्याकरता सल्ला का घेत नाही, सर्वसामान्य जनतेचं मत का घेत नाही. कारण हे जनतेचं मत एकदाच घेतलं जातं, ते निवडणुकीच्या वेळेस. आणि ती निवडणूक फक्त ज्या मताच्या आधारे होतो, तो पैसा देऊन मतं मागितली जातात, विकत घेतली जातात. राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टपणे मागच्या महिन्यात एका मुलाखतीत म्हटलं की पैसा दिल्याशिवाय मतं मिळत नाही. तर अशा तऱ्हेने मुजोरपणे आणि बेशरमपणे राज्यकर्ते वागतायत, असा विचित्र काळ आता आलाय. अशा काळात शिवाजी महाराजांचा आदर्श हा घेण्यापेक्षा हे गागा भट्टाचा आदर्श घेतायत, ज्यांनी शिवाजी महाराजांचं आर्थिक शोषण केलं. नंतर तो खजिना भरण्याकरता, जो रिता झालेला खजिना भरण्याकरता शिवाजी महाराजांना दक्षिण दिग्विजय करावा लागला, दक्षिणी स्वाऱ्या कराव्या लागल्या. तिथून त्यांना अनेक स्थानिक संस्थानिकांकडून पैसा आणावा लागला. हा विचित्र जो अनुभव आहे इतिहासातला. नंतर 1680 मध्ये ते वारले आणि त्यांच्या जाण्यात सुद्धा एक कट आहे, त्यांच्या खुनाचा कट आहे, असं आपल्या कॉम्रेड शरद पाटलांनी सांगितलं की सोयराबाईंना सहभाग करून घेतलं, मोरोपंत पिंगळे त्यात सहभागी होता, अण्णाई दत्तो सुर्नीच होता, प्रल्हाद निराजी सुद्धा होता, मोठी आली, हिरोजी पर्यंत आहे, राहोजी सोमनाथ आहे. त्या सगळ्यांनी शिवाजी महाराजांना मारण्याकरता सोयराबाईचा आश्रय घेतला आणि त्यांना विषप्रयोग देऊन मारण्यात आलं. तर हा अतिशय आपल्या महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्रातल्या इतिहासासाठी लाजिरवाणा असा क्षण आहे. म्हणून आताचे राज्यकर्ते इतके बेशरम झाले आहेत की त्या क्षणाची आठवण त्यांना नाही, आणि कोण त्यांचे सल्लागार आहेत त्याचं ते ऐकतात. 11 कोटी रुपये खर्च करणं, लोकांचा पैसा खर्च, काय गरज आहे अशा मोठ्या सोहळ्याची? जो सोहळा दरवर्षी होतो त्याचा हिशेब कोण करतं, त्याचा खर्च कोण करतं आणि त्याचा हिशेब कोण कोणाला सांगतं ते कोणी माहित नाही. पण आता तुम्ही सांगतात की 11 कोटी रुपये खर्च आताच्या मुख्यमंत्र्यांनी केला असेल, तर त्याचा निषेध नक्कीच केला पाहिजे आणि सर्व स्तरावरून त्याचा निषेध व्हायला पाहिजे असं मला वाटतं. शेवटच्या प्रश्नाकडे येतो मी राणा सर. शिवराज्याभिषेकातून सर्वसामान्य तरुणांनी किंवा भारतीयांनी नेमका काय बोध घेतला पाहिजे? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपण शिवचरित्र वाचतो, ते का वाचावं, शिवजयंती साजरी करतो ती का करावी, शिवराज्याभिषेक सारखे सोहळे का साजरे करावेत, याचं महत्वाचं कारण शिवाजी महाराजांचं एकंदर राज्य हे लोककल्याणकारी राज्य होतं. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी ते स्वतःचं राज्य स्थापन केलं आणि त्यानुसार त्यांनी आखणी केली. आज्ञापत्र जे रामचंद्र पंत अमात्याचं आज्ञापत्र आहे, तर त्या आज्ञापत्रात त्यांनी जलसंवर्धनाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा सैनिकांनी हात लावता कामा नये, अशा प्रकारची एक आज्ञा आहे. कारण जेव्हा मोहिमेला सैनिक जातात तेव्हा शेतातून त्यांना जावं लागतं, तेव्हा नासाडी होते पिकाची. त्या पिकाची नासाडी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच जो तेव्हाचा तलाठी होता, तेव्हा कुलकर्णी होता, तर त्याला त्यांनी आदेश दिले होते की तुम्ही त्याचा मोबदला लगेच शेतकऱ्यांना दिला पाहिजे, कारण नुकसान झालेलं आहे. आणि समजा आरमारासाठी तुम्हाला आंबा, फळं, चिकू आणखी शेसम सारखी जी झाडं आहेत शेतकऱ्यांच्या शेतात, ती कापावी लागतात. तीच शेतकऱ्याच्या परवानगीने कापावी, त्याला योग्य मोबदला द्यावा, परवानगी घ्यावी आणि मोबदला द्यावा, नंतर ती झाडं कापावी, अशा प्रकारचा आदेश त्यांनी दिला होता. म्हणजे त्यांचं सर्व एकंदर कार्य, जलसंवर्धनाचं कार्य घ्या किंवा वृक्ष संवर्धनाचं कार्य घ्या, विशेषतः शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा भाग जो पाहिला, किंवा व्यापाऱ्यांना ज्या सवलती त्यांनी दिल्या होत्या, व्यापाऱ्यांवर सुद्धा अंकुश असावा, त्यांच्यासाठी कडक नियम त्यांनी केले होते. हे सगळं आपण पाहिलं तर त्यांचं कार्य हे राज्य हे लोककल्याणकारी राज्य होतं. हे त्यांच्या एकंदर कार्यातून, त्यांच्या इतिहासातून, त्यांच्या आज्ञापत्रातून आणि जी चरित्र समकालीन लोकांनी लिहिल्या, सभासदाच्या बखर असो, की आता बाळाजीरावजी चिटणीसाचा जो नंतरचा जो त्यांचा खापर पंतू होता, मल्हार रामराव चिटणीस, हे विकृत बखर आहे. पण तरी त्यात काही शिवाजी महाराजांचं लोककल्याणी कार्यकारी जे राज्य होतं त्याचे प्रतिबिंब आपल्या दिसतात. 91 कलमी बखरीच आढळतात. खूप प्रकारच्या बखरी लिहिल्या गेल्या. बखरी विश्वासार्ह नसल्या तरी शिवाजी महाराजांचा एक दृष्टिकोन त्यातून आपल्याला दिसून येतो. अशा लोक कल्याणकारी राजाच्या चरित्रातून आपण लोकांचं कल्याण हाच एक संदेश
की हाच एक विचार आपण घेतला पाहिजे. आताचे राज्यकर्ते समजा लोककल्याणकारी राज्य न करता स्वतःची तुबडी भरण्याकरता निर्णय घेत असतील आणि लोकांच्या पैशाची उधळपट्टी करतील तर ते निषेधार्ह आहे. हा संदेश आपण यातून घेतला पाहिजे आजच्या तरुणांनी, असं मला वाटतं. धन्यवाद डॉक्टर अशोक राणा सर. तुम्ही शिवराज्याभिषेकाच्या निमित्तानं मॅक्स महाराष्ट्राशी अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधला आणि अनेक गोष्टींचे खुलासे जे आहेत तुम्ही या निमित्तानं केलेले आहेत. तर हे होते डॉक्टर अशोक राणा, ज्यांनी शिवराज्याभिषेकाच्या संदर्भातल्या त्या काळात घडलेल्या अनेक गोष्टी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा खजिना कसा लुटला गेला, किंबहुना त्यांना क्षत्रिय बनवण्यासाठी कुठे कुठल्या पद्धतीनं वेठीस धरण्यात आलं तत्कालीन धर्म व्यवस्थेनं, याचा अत्यंत सखोल असा खुलासा त्यांनी केलाय. इतकंच नाही तर तो खजिना रिता झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना दक्षिण दिग्विजय करावा लागला. दक्षिणेवरती अनेक ठिकाणी जाऊन स्वाऱ्या करावा लागला आणि पुन्हा खजिना हे करावा लागला. एकूणच हा शिवराज्याभिषेकाच्या संदर्भातला संपूर्ण एकंदरीत त्याचं चित्रण किंवा त्या संदर्भातले माहिती डॉक्टर अशोक राणा यांनी आपल्याला दिलेली आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.